दिवसाची सुरुवात येशूबरोबर. थंडीच्या दिवसामध्ये आमच्याकडे, आमच्या गावाकडे मेंढपाळ धनगर लोक पुष्कळ येतात आणि त्यांच्याकडे मेंढराचे थवेच्या थवे असतात, पुष्कळ मेंढरं असतात. आणि मग ते त्या मेंढरांना घेऊन येतात, कुठल्या तरी मोठ्या माळरानामध्ये ते मुक्काम करतात आणि त्यांच्याकडे खूप चांगले कुत्रे असतात आणि ते कुत्रे बरोबर त्या मेंढरांची काळजी घेतात. कुठे त्यांना जाऊ देत नाही, त्यांच्या आजूबाजूलाच ते असतात. एखादं मेंढरू कुठे बाहेर जायला लागलं तर मग ते भुंकतात आणि त्याला परत घेऊन येतात. आणि मेंढरं जे असतात ह्यांना मेंढपाळाची गरजच असते. मेंढरं हे कधीही एकटे राहू शकत नाही. मेंढरं हे खूप भोळी असतात किंवा आपण म्हणू थोडीशी म्हणजे असं त्यांना एवढी समज नसते. जर मेंढरांचं जर बघा तुम्ही, त्यांच्यासमोर तुम्ही एक हिरवा चारा टाकला तर तो हिरवा चारा खात खात त्यांनी जर संपवला तर ते आजूबाजूला बघत नाही, ते खालीच कुठेतरी माती खातात किंवा सुकलेलं खात राहतात. त्यांची आजूबाजूला नजर नसते. आणि ह्याच विषयी की मेंढपाळ जो असतो हा आपल्या मेंढरांची काळजी घेणारा असतो. परंतु यहेजकेलच्या पुस्तकामध्ये आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस वाचतो, एझेकिएल चॅप्टर 34 ह्यामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस यहेजकेल ह्या पुस्तकात मेंढपाळांविषयी असं लिहिलेलं आहे की हे मेंढपाळ जे आहे हे कळपांना चारत नव्हते, तर स्वतः खात होते, स्वतः चरत होते असं वचन सांगतंय. बघा 2 आणि 3 वचन, वर्स 2 आणि 3. हे मेंढपाळ स्वतः खात होते आणि ह्या वचनांमध्ये त्यांचा धिक्कार करण्यात आलेला आहे की तुम्ही मेंढरांना सोडून स्वतः चरता, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्या नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की चांगला मेंढपाळ कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की चांगला मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव सुद्धा देतो. आणि एखादं जरी मेंढरू हरवलं तर बाकीची सर्व सोडून तो त्यांना शोधण्यासाठी बाहेर जातो. मेंढरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण सर्वजण मेंढरे आहोत आणि देव आमचा मेंढपाळ आहे. आम्ही सुद्धा मेंढपाळाचं ऐकायला शिकलं पाहिजे. आमच्या मेंढपाळाची वाणी आम्ही ऐकण्यासाठी शिकलं पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहेजकेल ह्याचा 34वा अध्याय 15व वचन. एझेकिएल चॅप्टर 34 and verse 15. मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांची निजण्याची व बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.